मंत्री गणेश नाईकांचं नाव यादीत सापडत नसल्यानं मोठा गोंधळ उडाला। गणेश नाईकांचं मतदान केंद्र बदलल्यानं गोंधळ झालेला आहे। गणेश नाईक यांच्या कुटुंबासह मतदानासाठी धावपळ सुद्धा पाहायला मिळाली। पण एक त्याच्यानंतर पुन्हा इकडे तुम्ही एनएमसीच्या शाळेमध्ये त्याच्यानंतर पुन्हा राफा नाईक, हे काय प्रकार आहे? बाब असे की राफा नाईकला पूर्वी आम्ही मतदान करायचो, त्याच्यानंतर आलं एक महापालिकेची शाळा जी सीबीएसई मध्ये आलं। आता आज आम्हाला मतदान सेंट मेरीला दाखवले। एकूण या शहरामध्ये जर या ठिकाणी मंत्री असलेल्या घटकाची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य मतदारांचे काय हाल केले असतील केंद्राने ते बघायला पाहिजे। तुमचं सुरुवातीपासून म्हणजे तुमचं आता जवळपास 75 वर्ष झाली जेव्हापासून तुम्हाला मतदानाचा अधिकार आलाय, तोपर्यंत एका ठिकाणी मतदान करताय, हे अपेक्षित होतं यावेळेला महानगरपालिकेच्या? नाही, अतिशय म्हणजे विस्कलित यंत्रणा आहे, अजिबात नियंत्रणाबरोबर नाही, कुठेतरी दबावाखाली काम करतात असं चित्र वाटते। दादा, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की नवी मुंबई महानगरपालिका या संदर्भामध्ये म्हणजे पालिकेच्या किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची बदनाम नव्हती। पैशांचा खो दिसला यावेळेला रस्त्यावर, गाड्यांमध्ये पैसे मिळाले, अशी अपेक्षित निवडणूक होती तुम्हाला यावेळची? नाही, पैसे कुठे मिळाले मला नाही, मी नाही बातमी ऐकली, परंतु पैसे वाटण्याकरता काही घटक शहरामध्ये रात्री अपरात्री भटकत होते अशी माहिती लोकांनी दिली। रात्री कोण वावरतात? भूत वावरतात, माणसं कुठे वावरतात? दिवसा वावरतात। तर काही लोकांची झोप उडाली आहे, ते रात्री इकडे तिकडे भटकत बसलेले। मुख्यमंत्री स्वतः ते मला नाही माहिती कोणते लोक बोलतात काही भूत आलेत नवी मुंबईत, पण आता हा कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो नाही, त्याला काय, शेवटी लोकशाही करतात, एवढं सण करू आपण। नाईक यांनी स्पष्टपणे सांगितलं की रात्रीची भूतं जी आहेत ती भटकतात आणि त्यामुळे रात्रीची झोप जी आहे ती त्यांची उडालेली आहे, असं प्रकारचं स्पष्ट मत जे आहे तो गणेश नाईकांनी व्यक्त केलेलं आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।